सितारा देवींचे वडील, आजोबा आणि पणजोबा हे सर्वच त्यांच्या धार्मिक आणि पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात संगीतकार होते। पण मुलींना नृत्य आणि संगीत शिकवण्याची परंपरा त्या काळात नव्हती। पण सितारा देवींचे वडील आचार्य सुखदेव यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचललं आणि पहिल्यांदाच कुटुंबातली परंपरा मोडली। सुखदेव हे नृत्य आणि गायन ह्या दोन्हीमध्ये पारंगत होते। त्यांनी अनेक नृत्यनाट्येही लिहिली होती। नृत्य कोणाला शिकवायचं ह्या पेचप्रसंगाचा त्यांना नेहमीच सामना करावा लागत असे, कारण त्यावेळी अशी नृत्य सामान्यतः फक्त पुरुष सादर करत असत। पण त्यांच्या नृत्य नाटिकांमध्ये प्रामाणिकपणा आणण्यासाठी त्यांनी कुटुंबातील मुलींना नृत्य शिकवण्यास सुरुवात केली। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने या निर्णयाला तीव्र विरोध केला, परंतु ते ठाम राहिले। अशा प्रकारे सितारा देवी आणि त्यांच्या बहिणी अलकनंदा आणि तारा आणि त्याचसोबत त्यांचा भाऊ यांनीही नृत्य शिकण्यास सुरुवात केली। चित्रपटांमध्ये बोलपट सुरू झाल्यानंतर त्यामध्ये संगीताची जागा ही अनन्यसाधारण होती आणि त्याच संगीतासोबत नृत्य ही तर अत्यावश्यक बाब ठरली। अशाच काळामध्ये सितारा देवी यांनी चित्रपटांमधून अनेक उत्तम नृत्याविष्कार दिले आणि कथ्थकच्या प्रसाराला मोठा हातभार लावला। 1940 सालामध्ये उषा हरण ह्या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सितारा देवी यांनी नगीना, रोटी, वतन, अंजली, मदर इंडिया अशा अनेक चित्रपटांमध्ये नृत्य सादरीकरण केले। वतन आणि नज्म ह्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आणि नंतरच्या काळात मदर इंडिया ह्या चित्रपटातलं त्यांचं नृत्य संस्मरणीय ठरलं।